आत्मवंदन सगळ्यांना खूप प्रणाम आणि सगळ्या कुटुंबाचं स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. आजपासून आपण ध्यानामध्ये एक गोष्ट करतोय. सुरुवातीला आपलं ध्यानाचं जसं सत्राची सुरुवात होती तसं मी जे काही संदेश माझ्यापर्यंत येत आहेत ते पोहोचवते. त्यानंतर आपण सगळेजण आपला सगळ्यात महत्वाचं काम करणारे जे महाअवतार बाबाजींनी सांगितलंय, आपल्या सगळ्यांचा ऑरा आभा मंडळ आपण क्लीन करणार. क्लीन झाल्यानंतर आपलं आभा मंडळ आपण लॉक करणार, त्याला चावी लावणार, कुलूप लावणार आणि मग आपण ध्यानाला सुरुवात करणार. तर ही सवय आपण रोजच्या रोज स्वतःला लावून घ्यायची. ध्यानाला बसताना, कुठली पण उपासना करताना, घराच्या बाहेर पडताना. आणि ह्या सवयीने काय होतं, ज्या लोकांच्या संगतीमध्ये आपण आलेलो असतो त्या संगतीमधून जे काही विचार आपल्यापर्यंत येतात, किंवा संगत नसेल, आपण एका ठिकाणी बसलो जरी असू कुठेही, तिथे सुद्धा आपल्या विचारांमध्ये समजा आपल्याला चंचलता जाणवत असेल, आपले मन स्थिर राहत नसेल, तर अशा वेळी हे विचार वेगवेगळ्या दिशांमधून, वेगवेगळ्या ठिकाणाहून, कुठूनही येऊ शकतात आपल्यापर्यंत, आपल्या आभा मंडळामध्ये. आणि म्हणून महाअवतार बाबाजींचं जे हे पुस्तक आहे युनिफाईड, त्या पुस्तकामध्ये बाबाजींनी याच्यावर उपाय सांगितलाय. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये स्वामी समर्थांच्या ज्या भक्त आहेत, तो जो व्हिडिओ आपण टाकलाय ग्रुपवर, तर तो आठवणीने ज्यांनी पाहिला नाहीये प्लीज बघा. त्याच्यामध्ये त्या ताईंनी त्यांचे अनुभव कसे सांगितलेत स्वामींचे, त्या कशा स्वामी भक्त आहेत, त्यांच्या घरामध्ये कसे स्वामींचे दोन फोटोज आहेत, ज्या दोन फोटोमध्ये वेगवेगळ्या एनर्जीज त्यांना जाणवतात. म्हणजे इतकं कनेक्शन स्वामींबरोबर त्यांचं आहे की दोन्ही फोटोमधले स्वामी त्यांना वेगळे वाटतात. म्हणजे एनर्जीजचा फरक आहे. आता ते कसं आहे मला पण ते माझ्या विचारांच्या पलीकडचं, त्यामुळे मला माहित नाहीये. पण ते जे सांगत होते त्यावरून थोडा अंदाज येत होता. आणि त्यानंतर कसं त्यांना कोल्हापूरच्या अंबाबाईचा कसा अनुभव आला, आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांचा असेल, त्यानंतर महाअवतार बाबाजी त्यांच्याशी कसे जोडले गेले. आणि तुम्ही बघा आजकाल हे जे व्हिडिओ आपल्या समोर येतात, आता ही लोक काय आज आलेली नाहीयेत, ह्या लोकांचे अनुभव आजचे नाहीयेत, हे अनेक वर्षांपासून आहेत, पण ते आत्ता समोर येत आहेत जगासमोर. आत्ता ते सोशल मीडियावर येतात, युट्यूब असेल किंवा मुलाखती आत्ता द्यायला जास्त तुम्ही ऐकत असाल. अशी लोक ज्यांना वेगवेगळ्या सिद्धी असतील किंवा वेगवेगळ्या मार्फत गुरु त्यांच्याशी जोडलेले आहेत, ती लोक आत्ता समाजापुढे जास्त यायला लागली. इतके दिवस नव्हते, मला तर कधी असं बघण्यात नव्हतं की एवढ्या प्रकारांनी, एवढ्या प्रमाणामध्ये ही लोक समोरून बोलतात. पण आता त्याचं प्रमाण वाढलंय, कारण त्याची गरज वाढली. आपण म्हणतो ना, जसं डिमांड असेल तसा सप्लाय असतो. आता त्याची गरज वाढली आणि गरज आहे म्हणून ही लोक आता समाजाच्या पुढे येत आहेत. जोपर्यंत त्यांना गुरु आज्ञा होत नाही तोपर्यंत ही लोक येऊन बोलणार सुद्धा नाहीत, या गोष्टी सांगणार सुद्धा नाहीत. आपल्या आजूबाजूला म्हणतो आपण महाराष्ट्र संतांची भूमी, महाराष्ट्रच काय भारतामध्ये सुद्धा अशी अनेक लोक आहेत की ज्यांना अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्यासोबत आध्यात्मिक प्रवास त्यांचा बऱ्याच वर्षापासूनचा आहे. पण ती लोक आत्ता समोर येतात, आत्ता ह्याचं प्रमाण वाढलंय, आत्ता लोक आपल्या चक्रांवर काम करायला लागलीत. येणारा काळ असा असेल की अशी उपकरणं बनवली जातील की जिथं तुम्हाला समजेल की तुमच्या ह्या चक्रावर तुम्ही काम करणं गरजेचं आहे. केवळ त्या उपकरणाचा जसं आपण आपल्या शरीराचा एक्सरे काढतो, MRI केला जातो डोक्याचा, बघण्यासाठी की आतमध्ये काय आहे बाबा शरीरामध्ये. कारण शरीराचं जे हे कातड आहे त्याच्यामुळे आतमध्ये काय चाललंय हे आपल्याला दिसत नाही. ही इतकी ट्रान्सपरन्सी आपल्यामध्ये नाही की आपल्या शरीरावर हे जे झाकण टाकलेलं आहे या त्वचेचं, त्यामुळे आपल्या शरीराच्या आत आर पार आपल्याला दिसत नाही की काय चालू आहे बाबा आतमध्ये, गोंधळ काय, तिथं कुठे काय आजार आहे हे आपल्याला दिसत नाही. पण त्याच्यासाठी आपल्याकडं मेडिकल सायन्स, कारण मग काय झालं, डिमांड आली, शोध म्हणतो ना, गरज शोधाची जननी आहे. म्हणजे गरज वाटली की अशी काहीतरी उपकरणं असावी की जी शरीराच्या आत जातील आणि बघतील की कुठं काय त्रास आहे. आणि मग आता मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलं, इतके वेगवेगळे कॅन्सर सारख्या गोष्टींवर उपकरणं निघाली की ज्याच्यातून बघितलं जातं, टेस्ट असतात वेगवेगळ्या ज्याच्यातून आतमध्ये काय चालू आहे शरीराच्या आतमध्ये. तर हे परमात्म्यानी हे जे शरीराचं जे हे आवरण दिलंय, झाकण, ते सिक्रेट आहे की त्याच्या आतमध्ये आपण वाकून नाही बघू शकत. किती माणूस हुशार असला तरी कुणाच्याही आतमध्ये दिसत नाही. पण हळूहळू त्या उपकरणांनी एक्सरे काढणं, हे करणं, स्कॅनिंग करणं शरीराचं, त्याच्यामुळे कळतं की कुठं काय प्रॉब्लेम आहे. जसं
हे शरीराचं आहे, तसंच आपल्या ऊर्जाचं, आपली जी ऊर्जा क्षेत्र आहेत शरीरातली, ज्याला आपण चक्र म्हणतो, त्या चक्रांमध्ये कुठे काय प्रॉब्लेम आहे हे येणाऱ्या काळामध्ये अशी उपकरणं, ऑलरेडी ऑरा वगैरे ते बघितलं जातं, त्याची ती उपकरणं तयार आहेत, मशीन्स. मग येणारा काळ असा असणार आहे की हे इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढेल की जसं आज ट्युशन्स क्लासेस घेतल्या जातात त्या पद्धतीने अध्यात्म, त्या पद्धतीने ध्यान सेंटर सगळीकडे ओपन होतील. का? गरज. येणाऱ्या काळामध्ये इतकं परिवर्तन होणार आहे पृथ्वीवर की तशी गरज होणार आहे निर्माण, की लोकांना ध्यान करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आत जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तुम्ही कितीही बाहेर तुम्ही काहीही केलं तरी सुद्धा जोपर्यंत मनुष्य आतल्या जगामध्ये अंतर्मुख होत नाही, आत जात नाही, साधनेला सुरुवात करत नाही, तोपर्यंत त्याला ती शांती मिळणार नाही, ते सुख मिळणार नाही. आणि मग ह्या भौतिक सुखांच्या मायेमध्ये मनुष्य फिरेल, खूप लक्झरी, खूप पैसा अडका सगळं सगळं मिळवेल, पण त्याला ते समाधान मिळणार नाही. आणि मग शेवटी त्याला वाटेल नाही अजून काहीतरी राहिलंय माझं. कारण शेवटी तो आत्मा आहे जो त्या मार्गावर गेल्याशिवाय त्याला जन्मातून सुद्धा मुक्ती नाहीये. आणि अखेर तो काय करेल, आत जाईल, ध्यान धारणा करेल, साधना करेल, आपल्या ऊर्जेवर काम करेल, आणि तिथूनच त्याला मुक्तीचा मार्ग मिळेल. म्हणजे येणारा काळ हे सगळं घेऊन येणार आहे. म्हणूनच बरेच जण सांगतात की जसे गल्लोगल्ली अशी सेंटर क्लासेस असतात त्याप्रमाणे हे सगळं सुरू होणार आहे, शाळांमध्ये वगैरे शिकवलं जाईल. मी आधी पण एकदा सांगितलं होतं. तर भावतर बाबाजींनी पण ह्याबद्दल हे पुस्तक, खरं तर आज मी सुषमा माईंचा एक व्हिडिओ ऐकत होते ज्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या ज्ञानेश्वरीतल्या 4थ्या अध्यायातल्या. त्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, की कसं आपण सगळे आपलं मूळ स्वरूप जे आहे हे आता आपलं मायेतलं स्वरूप आहे, जिथं आपण राग द्वेष ह्या सगळ्या गोष्टी घेऊन बसतो. पण आपलं मूळ स्वरूप जे आहे ते प्रेम आहे, करुणा आहे. आणि तेच मूळ स्वरूप आहे ज्याच्याकडं आपल्याला जायचं, आणि ते मूळ स्वरूप आपण झालो म्हणजे माईंनी त्याच्यात एक वाक्य सांगितलंय ज्ञानेश्वरी मधलं, की परमेश्वर सगळेजण होऊ शकतात. परमेश्वर हा कोणी एकटा नाहीये. परमेश्वर हा सगळा माणूस, प्रत्येक व्यक्ती हा परमेश्वर होऊ शकतो. पण त्याच्यासाठी जी लागणारी जे गुण आहेत, त्याचे गुण आहेत ते आपल्यात आले पाहिजेत. आणि हे महावतर बाबाजींनी या पुस्तकात सांगितलंय. हे पुस्तक सुद्धा 10 वर्षांपूर्वीच चॅनल झालेलं आहे. आणि मला त्या जेव्हा तो मी व्हिडिओ ऐकत होते माईंचा, तो मी उद्या शेअर करेन. त्यातल्या काही गोष्टी आणि बाबाजींच्या गोष्टी अगदी सारख्यात, अगदी सारख्या. म्हणजे असं वाटत होतं मला त्यावेळेस की मी हेच पुस्तक वाचते का काय परत. अगदी सेम ज्ञानेश्वरीमध्ये बोध लिहिलेला आहे तसाच. आणि ते पण त्यांनी छान सांगितलं. ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या सांगितल्या, श्लोकांचे अर्थ समजून सांगितले, की कसं आपण आपल्या इंद्रियांवर आपण काय ऐकायचं, पाहायचं, बोलायचं, या सगळ्यांवर एक संयम आपोआप येतो. आणला जात नाही, तो आपोआप येतो, फोर्सफुली नाही. ती एक स्थिती येते आपल्या आयुष्यामध्ये, एक स्टेज येते हे सगळं समजून घेत असताना, की जिथं सगळंच संपतं. आपल्याला ना मान राहतो ना अपमान राहतो. कारण आपल्याला हे समजतं की हे जे सगळा ड्रामा चाललाय, याला ज्याला लीला असं म्हणलेलं आहे भगवंतानी, ती लीला जी आहे ही सगळी आपल्याला अ, सांगते की हे सगळं जे आहे हे सगळं ह्या शरीराचं असतानाच आहे. आत्म्याला हे सगळं काही नाही. आणि आत्मा कसा आहे, आत्मा फक्त बघतो. तो मध्ये इंटरफेअर करत नाही, तो मध्ये येत नाही, सांगत नाही अरे तू असं करू नको, रडू नको, हे सगळं खोटं आहे, हे सांगणारा आत्मा नाही. आत्मा फक्त बघतो. तो फक्त द्रष्टा आहे. तो फक्त बघत असतो काय काय चाललंय आणि काय अनुभव माझी चेतना, माझी बुद्धी या क्षणाला घेते. तर कुणी मला दुखावलं, कुणी मला रागावलं, तर फक्त त्या क्षणाला माझी बुद्धी काय रिॲक्ट करते, रडतीये का, म्हणजे ही चेतना कशी कशी रिॲक्ट करते, राग येतोय म्हणजे काय अनुभव आहे, हे सगळे अनुभव घेते. आणि हे बघणारा कोण आहे, लांब उभं राहून कुठेतरी कोपऱ्यात एखादा माणूस, तिसरा माणूस, दोघांची भांडणं बघतो ना, दोन लोकांची, जशी नुसती बघतो, तो मध्ये पडत नाही सोडवायला, जाऊ दे म्हण, चाललंय त्यांचं चालू दे. अगदी तसा आपला आत्मा आहे. हे त्यामध्ये माईंनी खूप छान सांगितले की कसा आत्मा हा द्रष्टा आहे. तो फक्त बघतो काय काय चाललंय बाबा या जीवाबरोबर. हा जीव आहे, दुसरा जीव आलाय, त्याला काहीतरी बोलतोय, ते तावा तावामध्ये भांडणं चालली दोघांची, हा चिडलाय, हा रागाला आलाय, हे सगळं झालंय, कुणी रडतंय, कुणी हसतंय, कुणी आनंद घेतंय, कुणी हे करतंय. मग ते फक्त बघणारी ही तिसरी व्यक्ती, हा द्रष्टा म्हणजे आपला आत्मा, आणि ज्याला आत्मभाव म्हणतात, आत्मस्थिती म्हणतात. म्हणून म्हणतात ना आत्म्याच्या स्थितीला जा, जे अतिशय अवघड आहे आपल्याला या संसारामध्ये, खूप अवघड आहे.
एवढंसं बोललेलं सुद्धा आपण सहन करू शकत नाहीत कधी. तर त्याला पण आपण प्रतिक्रिया देतो. आपण त्याच्यावर पण कितीतरी गोष्टी बोलतो. कितीतरी दिवसभर आपण विचार करत असतो प्रत्येक गोष्टीचा. तर हे अतिशय अवघड आहे आणि म्हणून ह्या संतांची साहित्य, संतांची चरित्र आपल्याला हे सांगतात, हे शिकवतात. दिवसभर आपण कुठल्या ऊर्जेमध्ये असतो, त्यावर आपला आयुष्याचा प्रवास, रोजचा आपला दिवस जातो. ऑफिसमध्ये असताना सुद्धा माझ्या बरोबर मला आठवतंय, काही मुली अशा असायच्या की ते घड्याळ घेऊन बसायच्या काउंटर. एवढं ऑफिसचं वातावरण की पार्टी करणं, आयटी मधलं सगळं डान्स, जिथं सगळं चालायचं, सगळ्या गोष्टी पार्टी वगैरे. पण त्यातही राहून काही अशा मुली होत्या की ज्यांना अ, नामस्मरणाची ओढ होती, आवड होती. अशा वातावरणात राहून की जिथं दारूच्या पार्ट्या व्हायच्या, जिथं डान्स हे ते सगळं चालायचं. म्हणजे सगळं आयटी कंपनीमध्ये किंवा कुठल्या कंपन्यांमध्ये कशा पार्ट्या होतात ते सगळं चालायचं. पण तरी सुद्धा त्या मुलींकडे मी काउंटर बघायचे की ज्या नाम जप करायच्या बसल्या बसल्या. मग मला ते सांगायला काही त्याच्यात हे वाटत नाही की अभिमान पण नाही आणि काही असं कुतूहल पण नाही. मी सुद्धा त्यातली होते की मी जसा लॅपटॉप ओपन केला की माझ्या तोंडात आपोआप माझं नाम स्टार्ट व्हायचं, सुरू व्हायचं आणि त्या नामामुळं माझं काम चांगलं व्हायचं. कारण फोकस, एकाग्रता. आणि मला कसं असतं बघा, आपण आपण जसे असतो ना त्याच प्रकारची लोक आपल्या आयुष्यात येतात. हे मी जे नेहमी सांगते ना, ज्या ऊर्जेमध्ये मी आत्ता, आणि ऊर्जा रोज चेंज होते. उद्या मी दुःखात असेन, परवा दिवशी मी रागात असेन, हे सतत उद्या परवा नाही, एका दिवसामध्ये 10 वेळा आपला मूड बदलत असतो, 10 वेळा आपली स्थिती बदलते. कारण एकाच स्थितीला राहणं फार अवघड आहे आणि हीच परीक्षा आहे. त्यामुळे ही स्थिती बदलते आपली प्रत्येक क्षणाला. आपण एकदा आनंदात असतो, एकदा दुःखात असतो. कारण ती वेवच अशी आहे, ती जी फ्रिक्वेन्सी आहे ना ती अशी आहे. तुम्ही बघितलं असेल तर साईन वेव्ह म्हणतात त्याला, साईन वेव्ह. म्हणजे ते असं असं वर जाणं, अशी वर जाणं. वर जाणं म्हणजे आनंदात, खाली जाणं म्हणजे परत दुःख, परत आलं वर आपण, परत खाली आलो. ती वेवच अशी असते, ती फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेटच आपण अशी होतो. त्यामुळं हे साहजिक आहे की एका क्षणामध्ये आपण खुश असतो, एका क्षणात आपण दुःखात असतो, कुणाची तरी आठवण काढतो, भूतकाळात जातो, भविष्याची चिंता करत बसतो. पण ते करत असताना जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे समजतं की मी खूप जास्त विचार करते, मी वर्तमानात राहतच नाहीये, आणि मग त्याला समजायला लागतं की माझी आत्मस्थिती काय आहे, मी हे आत्मा आहे, हे सगळं जेव्हा हळूहळू साधनेने ज्ञान यायला लागतं, तेव्हा ती व्यक्ती एका स्थितीमध्ये राहायला लागते. मग त्याला समोरून कोण काय बोलते, कोण काय करते, काही फरक पडत नाही. कारण त्याचं आणि त्याचं कनेक्शन वाढलेलं असतं, एक झालेलं असतं. म्हणजे सतत आपल्या स्वतःसोबत आतमध्ये ती व्यक्ती गेलेली असते. आणि त्याची सुरुवात कुठे पण कधी पण होऊ शकते. नामस्मरणाने होऊ शकते, भक्ती मार्गातून होते, जसं आपले सांगतात भक्तियोग आणि कर्मयोग वगैरे आहे. तर जेव्हा मी डेस्कवर बसायचे, कॉम्प्युटर उघडून, लॅपटॉप उघडून, तेव्हा नाम जसं तोंडात यायचं तेव्हा आपोआप ते नामस्मरण माझ्याकडनं घडायचं. मग कुणी आलं बोलायला की तेवढं बोलायचं आणि पुन्हा आपलं म्हणा. आणि ते बोलताना सुद्धा कित्येक वेळा असं व्हायचं की आतमध्ये नाम चालू आहे. मला जाणवतं की त्या व्यक्तीचं मी ऐकतेय, त्याच्याशी बोलते, पण आतमध्ये नाम चालू आहे. म्हणजे इतकं ते हे झालं होतं. आणि माझ्या शेजारीच एक मुलगी असायची, लहान होती वयाने खूप, पण ती सुद्धा ते काउंटर घेऊन बसायची आणि मला माहित नव्हतं ती पण नामस्मरण करते. एक दिवस मी तिच्या डेस्कवर बघितलं आणि तिला विचारलं, हे काय आहे? तर ती होती सिंधी. तर ती म्हणली, ये काउंटर हिस्से में नाम जप करती हूँ. आणि मला तिने ते सांगितलं आणि दाखवलं, आणि मग आमच्या दोघींचं ट्युनिंग आधीपासून चांगलं जमलं. ती लहान होती वयाने खूप, पण तरी पण माझ्या बरोबर तिचं एकदम छान, एकदम मस्त, अजूनही ती कनेक्शन मध्ये. म्हणजे पटकन आम्ही जुळलो एक बाकी लोकांपेक्षा. कारण दोघींचं ते कॉमन थ्रेड होता की नाम घेत होतो आम्ही. ती वेगळ्या देवाचं नाव घ्यायची, मी वेगळं घ्यायचे, पण तरी सुद्धा ते नाम तिथं तिथल्या होत होतं आणि ती ऊर्जा आमची जोडली गेली, म्हणून आम्ही लवकर एकमेकींशी बोलायला लागलो. नंतर मला समजलं की ती पण नाम जप करते. म्हणजे हा हा एक असा एक हे असतं की ह्या वातावरणात राहून सुद्धा आपण स्वतःचं एक वेगळं जग ठेवू शकतो. म्हणतो ना, चिखलामध्येच कमळ उगवतं. त्यामुळं आपण कुठं राहतोय, आपण कुणासोबत आहोत, आपण कुठल्या परिस्थितीत आहोत, आपण म्हणतो, नाही म्हणायला काय जातंय, बोलायला काय जातंय, तुम्हाला आमच्यासोबत आमचं माहिती, पण त्यातही आपण आपलं वेगळेपण जपलं पाहिजे. की मला माझा प्रवास काय करायचाय. मी जर माझ्या संगतीप्रमाणे वागायला लागले, माझी संगत जर चांगली नसेल, माझ्या संगतीमधली लोक जर ह्या गोष्टी म्हणजे ते वेगळ्या प्रवासामध्ये असतील, त्यांना नावं ठेवायचं नाही, त्यांचा प्रवास कदाचित उशिरा सुरू होईल. त्यामुळे ते सुद्धा परमात्म्याचेच अंश आहेत आपल्यासारखे. त्यामुळे त्यांना नावं ठेवण्याचा, त्यांना जज करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ती जशी आहेत तशी योग्य आहेत त्यांच्या परिस्थितीमध्ये. पण त्यांचा प्रवास वेगळा आहे,
माझा प्रवास वेगळा, हे आपल्याला समजलं पाहिजे की कुठं आपण बाउंड्री टाकली पाहिजे, सीमा. आणि कुठं माझा माझा प्रवास आत्म्याचा जे मला आतून सांगितलं जातंय ते मी कसं पाळलं पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही पार्टीत जा, कितीही कशाही लोकांबरोबर बसा, तिथं आपल्याला ते फरक नाही पडला पाहिजे. इतकी आपली बाउंड्री स्ट्रॉंग आणि आपलं कनेक्शन चांगलं पाहिजे. आपल्याला ते आतूनच कळतं की माझा प्रवास वेगळा आहे आणि माझी ऊर्जा वेगळी, हे आतूनच कळायला लागतं आपोआपच. त्यासाठी आपण रोज परमात्म्याचे आभार मानायचे मात्र, कारण त्याच्या कृपेशिवाय हे होत नाही. त्याचे कुठेतरी आपलं काहीतरी एक कृपा असते त्याची, गुरूंची, सद्गुरूंची. म्हणून आपण आज सगळे इथं आहोत, एवढ्या लोकांमधून. कितीतरी लोक रोज ऑफिसमधनं आल्यानंतर कंटाळून साधना करत नाहीत, हे करत नाहीत. तो त्यांचा प्रवास आहे. पण तरी सुद्धा तुम्ही सगळेजण एवढा वेळ काढून आपल्या रोजची कामं करून, रोजचं सगळं करून सुद्धा तुम्ही या साधनेला येता, तेव्हा ह्या गुरूंसारखे कुणीतरी गुरु आपल्या पाठीशी उभे असतात. आपल्याला निवडतात ते. असं म्हणतात ना की जेव्हा स्टुडंट तयार आहे, शिष्य, तेव्हा गुरु स्वतः निवडतात तुम्हाला. आपण कुठे जायची गरज नाहीये शोधत, ते स्वतः येतात आपल्याला शोधत. की हा दिसतोय, ह्याची फ्रिक्वेन्सी ह्याची चांगली आहे, हा शोधतोय, हा एक असा आत्मा आहे की जो या जन्मामध्ये कदाचित पार होऊन जाईल. तर हे पार होऊन जाणं जे म्हणतात ना, की होऊन जा एकदा पार तू. मग ते काय आहे, की त्याच्यासाठी हे गुरु आपल्या मदतीला धावून येतात. तर रोज कसाही आपला प्रवास असू दे, आता आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये असू दे, आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये, तरी सुद्धा त्यांचे आभार मानायला विसरू नका. जे कुणी आपले गुरु आतापर्यंत आहेत, होते, त्या सगळ्या पहिल्यापासून असं होतं ना, की आपले जसे शाळेतले शिक्षक बदलतात दरवर्षी, त्याप्रमाणे गुरु सुद्धा बदलत जातात हळूहळू. एक एक 2-3 वर्ष आपण ह्या गुरूंची सेवा केली, त्यानंतर वेगळे कुणीतरी आपल्या आयुष्यात येतात, मग कुणीतरी वेगळे येतात. पण ते काही वाईट नाहीये, कारण शिक्षक बदलतात, त्याप्रमाणे गुरु सुद्धा बदलू शकतात. म्हणजे ज्याचे त्याची एक कर्माची एक वेळ असते. त्या दिवशी जे व्हिडिओमध्ये सांगितलं ना, की त्यांच्या घरी आल्यानंतर महाअवतार बाबाजींच्या फोटोला तेच लोक पाया पडतात, ज्यांची काहीतरी कर्म बाबाजींशी जोडली गेलेली आहेत. तर त्याप्रमाणे प्रत्येकाचं एक गुरूंसोबत एक कर्म असतं, ती सेवा करून घेणं, त्यांच्या अन्नछत्रामध्ये अन्नदान करणं, पैशाची देणगी देणं, देणगी स्वरूपामध्ये. तर हे जे काही आपण करतो ना, हे सगळं त्यांना नैवेद्य दाखवणं, हे कुठल्या तरी जन्मातली कर्म आपली राहिलेली असतात, ती पूर्ण करतो आपण त्या स्वरूपामध्ये. कारण पैसे हे सुद्धा ऊर्जा आहे. आपण जी काही सेवा करतोय ती सुद्धा ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये पण आपण ऊर्जा असते, त्यांची एक भक्ती, श्रद्धा म्हणून. तर हे सगळं आपल्याला हळूहळू उलगडत जातात गोष्टी. काही प्रश्न माझ्या मनामध्ये अनुत्तरित होते की हे असं का घडलं, त्याची उत्तरं आपोआप मिळत गेली वेळेनुसार. आणि जसे जसे आता बाबाजी संपर्कात आलेत, बाबाजींचा हात आहे डोक्यावर, तसं तसं तर खूप गोष्टी वेगळ्या घडतायत. काही गोष्टींमध्ये मी अजूनही इथं प्रकाश नाहीये अजून. तर त्यासाठी मी बाबाजींना म्हणते की आता तुम्ही मला हे समजून सांगा, मला नाही समजत आहे. सायन्स दिले जातात पण तरी पण समजत नाही, असं पण होतं आपल्या बाबतीत, की काय क्लॅरिटी कधी मिळत नाही. तर अशा वेळी बाबाजी इतकं दुसऱ्या मार्गाने सांगतात. बरं, तुला हे नाही समजत आहे ना, मग हे अशा मार्गाने तुला मी सांगतो, आता तरी समजून घे. तर खूप प्रेमळ आहेत ते, खूप प्रेमळ आहेत. त्यामुळे फक्त श्रद्धा ठेवा त्यांच्यावर, बाबाजींना बोला, स्पष्ट बोला की आपल्या शेजारी बसलेत, आपल्या सोबत आहेत, अशा पद्धतीने त्यांच्याशी बोला की माझ्याबद्दल हे असं आहे, बाबाजी तुम्हीच सांगा. किंवा बाबाजी असतील किंवा आपले कुठलेही गुरु असतील, त्यांना बोलणं हे फार गरजेचं आहे. नुसतंच त्यांना पाया पडणं, नैवेद्य दाखवणं, त्यांची पोथी वाचणं, ह्याच्याने काही नाही होणार आहे. त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे, कारण आपण म्हणतो ना की बोलण्यानेच प्रश्न सुटतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. मनातल्या मनात बोला, त्यांना तुमचे प्रश्न सांगा की मला ह्याचं उत्तर द्या तुम्ही. तेवढा हक्क आहे आपला आपल्या गुरूंवर. का नसणार आहे? कारण आपण जसे आपल्या आई वडिलांशी भांडतो हक्कानी, त्याप्रमाणेच आपल्या गुरूंना आपण मानलं पाहिजे, त्याप्रमाणेच त्यांच्याशी बोललं पाहिजे. तर ते आपल्याला सगळी मदत पूर्णपणे अजून उलगडून सांगायचा प्रयत्न करतात. तुम्ही हा प्रयोग करून बघा, कारण मी केलेला आहे आणि उत्तरं मिळतात. आपल्या मैत्रिणी थ्रू मिळतील, आपल्या व्हिडिओ थ्रू मिळतील, आपल्या जवळच्या लोकांतून मिळतील, पण कुठल्याही रूपाने, कारण शेवटी सगळ्यांमध्ये त्याचंच रूप आहे, कुणी असेल. कधी कधी आपल्या शत्रूच्या मुखातून पण ते शब्द येतात. आपल्याला कुणी आवडत नसेल, एखादी व्यक्ती ज्याच्याबरोबर आपलं पटत नाही, आपलं नातं चांगलं नाहीये, कधीतरी त्यांच्या तोंडातून पण हे बाहेर पडलेलं तुम्हाला समजेल. त्यामुळे कुठून काय उत्तरं मिळतील माहित नाही. ते काय म्हणतो, ते एक असं कोड आहे की जे आपल्याला सोडवायचंय अशा पद्धतीने. आणि जर मग तसंही कळत नसेल तर स्पष्ट म्हणा, मला नाही समजत आहे, तुम्ही मला स्पष्टपणे सांगा कुठल्या तरी मार्गातून,
मग तुम्हाला कदाचित व्हिडिओ येतील, काहीतरी येईल आणि ते उत्तर तुमच्या समोर येतील. आज जसं कविता त्यांनी अगदी हृदयातून तो मेसेज टाकला होता की विपुला हे असं असं झालं आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात किंवा हे ते कशामुळं? कारण तुमचाच तुमचा जो प्रश्न तुम्ही टाकलाय तो आतून आलेला आहे, हृदयातून. आणि तो हृदयातून आलेलं ते ऐकतात ना सगळं, त्यांना सगळं समजतंय. म्हणून ते सगळी बरोबर त्या दिवशी तशी उत्तरं मिळणं, हे मिळणं. कारण त्या परिस्थितीतून मी पण गेलेली आहे. प्रत्येक व्यक्ती जातो ह्या अंधारातून. त्या अंधारामुळेच आपल्याला खरं तर प्रकाशाची किंमत आहे. दिवसभर नुसता सूर्य आणि रात्रभर पण सूर्य असला असता तर विचार करा काय झालं असतं. आज रात्र आहे, रात्रीच्या वेळेस सूर्य नाहीये म्हणून आपल्याला दुसऱ्या दिवशीच्या उगवणाऱ्या त्या सूर्याची जास्त किंमत आहे. पावसाळ्यात बघा कसं होतं, पावसाळ्यात मुंबईसारख्या ठिकाणी ऊन मिळत नाही, सूर्य दिसत नाही. 2 दिवस झाले इथं ऊन पडलं तर असं वाटतं की वाव किती छान. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला नको नकोसं होतं ते ऊन. म्हणजे जेव्हा ते नसतं तेव्हा त्याची जास्त किंमत असते. त्यामुळं जेव्हा अंधार असतो आयुष्यामध्ये तो पिरियड सगळ्यात बेस्ट पिरियड आहे. त्या पिरियडला जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट असतात त्या संकटांना आली आहेत ह्याच्यासाठी आभार माना. कारण त्या संकटांमुळं येणारा जो चांगला काळ असतो ना त्याची आपल्याला किंमत राहते. नाही तर सगळंच जर मिळायला लागलं सहज तर आपणच त्याची किंमत ठेवत नाहीत. त्यामुळे प्रत्येक वेळ ही शिकवून जाते, प्रत्येक क्षण हा आपल्याला शिकवतो आणि प्रत्येक येणारी व्यक्ती आपल्याला शिकवते. ती चांगली असेल वाईट असेल. आज वाईट लोक आहेत म्हणून चांगल्या लोकांना किंमत आहे. आपल्या घरामध्ये असं समजा असेल की 2 सुना असतील, जी जास्त भांडखोर आहे, जास्त चुगलखोर आहे, जास्त हे अशी असेल आणि दुसरी एकदम चांगली, सगळ्यांची काळजी घेणारी, घरामध्ये सगळं असणारी, तर लोक तिला चांगलं म्हणण्यापेक्षा पहिलं तिला वाईट म्हणून म्हणणार, बघ ती कशी आणि तू कशी. म्हणजे त्या दोघींमध्ये कंपॅरिझन होणार आणि ती वाईट आहे म्हणून हिला जास्त चांगुलपणा मिळतो. त्यामुळे चांगलं म्हणजे म्हणतो ना वाईटपणा घेणारी लोक असली पाहिजेत. वाईट आहेत लोक म्हणून चांगल्या लोकांना आज काहीतरी आदर आहे, मान सन्मान आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मला वाटतं की अंधार पण आणि उजेड पण, कारण ह्या दोन्ही गोष्टी, त्या दोन्ही व्यक्ती पण त्याच्यापासून आलेल्या आहेत. आणि अंधार आणि उजेड प्रकाश हे दोन्ही सुद्धा परमात्म्याचीच देण आहे, त्याच्याकडनंच आलेलं आहे. म्हणून नेहमी अशी जी तुम्ही अध्यात्मातली लोक असताना ते म्हणतात बघा की कधीही अंधाराला नावं ठेवू नका, कधी वाईट काळाला नावं ठेवू नका. तो काळ तुम्हाला होता म्हणून तुम्हाला आता चांगल्या काळाची तुम्हाला किंमत जास्त जाणवेल. तर तुम्ही ज्यांनी ज्यांनी ऐकलं नाहीये, मी सगळ्यांना विनंती करते, सगळ्यांनी माईंचा व्हिडिओ ऐका, सगळ्यांनी स्वामींचा जो व्हिडिओ आहे, जो सुनीता ताईंचा आहे तो ऐका. ही लोक आपल्याला आयुष्यात कधी भेटतील माहित नाही, ज्या लोकांचे आपण व्हिडिओ ऐकतो, पण त्यांचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम बाबाजी करतात. तर हे खूप मोठं काम आहे. अशा लोकांचे अनुभव ऐकणं, अशी संगत आपल्याला भेटणं, अशा लोकांकडनं ऐकून घेणं म्हणजे 10 पुस्तकं वाचल्याचं ज्ञान आपल्याला मिळतं. त्यामुळे ह्यांचे ऐकायचे, ह्यांच्या आयुष्यात कसे अनुभव येत गेले, कसं ते पुढे पुढे जात राहिले न हारता. त्यांना काही वाईट प्रसंग, त्यांच्या समोर आव्हानं नाही आले असा भाग नाहीये. आव्हानं प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, पण ते तिथं न थांबता न हारता विश्वास ठेवून शरणागती असून आपल्या मनामध्ये जे होतंय ना तो करतोय, मी करते पण हे सोडून द्यायचं आणि फक्त करत राहायचं कर्म. तर हे हे शिकवतात आपल्याला ही लोक. तर सगळ्यांनी माईंडचं नक्की ऐका. खूप सुंदर ज्ञानेश्वरीचं मी आज उद्या पाठवेन किंवा आज झाल्यानंतर पाठवेन. तर ते पण तुम्ही ऐका. आजचा ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय मधला मला ते प्रचंड आवडलं आणि मी ते पुन्हा पुन्हा ऐकणार आहे. तर आपण ह्याच नोटवर आपलं आजचं ध्यान सुरू करू. सगळ्यात आधी आपण, जसं मी सांगितलं, जशी बाबाजींची आज्ञा आहे त्याप्रमाणे आपण आज सगळेजण आजपासून आपल्या उच्च आत्म्याला प्रार्थना करणार आहेत. आणि हे सगळ्यांनी आजपासून लक्षात ठेवायचं की बाबाजी आपल्याला सांगतायत की तुम्ही रोजच्या रोज आता आपल्या औरावर, आभा मंडळावर काम करायला सुरुवात करा. त्याची सुरुवात करायची एका मोठ्या श्वासाने, दीर्घ श्वासाने. आपल्या नाकावाटे मोठा श्वास घ्या, जितकं हवा तुम्हाला आपल्या पोटामध्ये भरून घेता येईल, छातीमध्ये भरून घेता येईल. आणि अगदी सावकाश आपल्या तोंडावाटे सगळी हवा बाहेर काढा. असं 2 ते 3 वेळा करा.
आणि हळूच सावकाश आपलं सगळं लक्ष आपल्या हृदयावर ज्यांना आपलं लक्ष जाणवत नाही त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवा. आपल्या छातीचा भाग आपल्या हाताने स्पर्श करून त्याची जाणीव होऊ दे. आणि नंतर हात खाली ठेवले तरी चालेल, पण सुरुवातीला हात ठेवा जसे आपण रेकीमध्ये ठेवतो. आपल्या हातांचा स्पर्श आपल्या छातीला, आपल्या हृदयाला होऊ दे. एक मोठा श्वास आपल्या हृदयावर घेऊ. आपल्या गुरूंना आपल्या डोळ्यापुढे आणा. आपल्या गुरूंचं आणि इष्टदेवतेचं स्मरण. आता सगळ्यांनी काही वाक्य म्हणायची. मी सांगेन त्याप्रमाणे. माझ्या आभा मंडळामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आले आहेत त्या सर्वांना मी आग्रह करेन की तुम्ही सगळेजण प्रेम आणि प्रकाशात ईश्वराच्या छबीमध्ये बनला आहात, जशी मी बनले. त्यामुळं न घाबरता तुम्ही सगळे तुमच्या आदर्श स्थानी जा. हे उच्च आत्मा, तू ह्या सर्व न बोलावलेल्या प्रभावांना त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा आणि त्यांना प्रेम आणि प्रकाश दे. मी माझा आभा मंडळ माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी पूर्णपणे बंद करते. आपल्या शरीराभोवती गोलाकार एक प्रकाशाचं रिंगण कल्पना करा. जसं आपण घराला कुलूप लावतो त्याप्रमाणे आपल्या टाळू भागापासून हे रिंगण निघालंय डाव्या बाजूनी आणि पूर्ण गोलाकार पुन्हा उजव्या बाजूनी वर जाऊन शरीराभोवती एक रिंगण तयार होऊन आपण त्याला कुलूप लावतोय अशा पद्धतीने कल्पना करू शकता. केवळ आपला उच्च आत्मा आपल्या आभा मंडळामध्ये प्रवेश करू शकतो. बाकी सगळ्यांसाठी आपण आता आपलं मंडळ आपली आभा बंद केली. एक मोठा श्वास. आपलं सगळं लक्ष आपल्या श्वासांवर, हृदयावरच लक्ष ठेवा. काही क्षण आपण आपल्या हृदयावरच स्थिरावणार आहोत.
आपल्या छातीच्या मध्यभागी एक श्वास घेऊन त्या छातीवरच सोडा. जितकं लक्ष केंद्रित करता येईल तितकं छातीवर, हृदयावर ठेवा. अतिशय पवित्र, शक्तिशाली स्थान म्हणजे हृदय. जेव्हा आपण हृदयावर एकाग्र होतो, साक्षात परमात्मा आपल्याला तिथं जाणवायला सुरुवात होते. सर्व दैवी शक्ती आपल्या हृदयाशी जोडले जातात. म्हणून पूर्ण लक्ष हृदयावर, काही क्षण ह्याच अवस्थेत.
शेवटचा 1 मिनिट संपूर्ण शरीर सैल शिथिल सोडा. या प्रवाहासोबत एक होऊन जा. आपल्या हृदयामध्ये ही ऊर्जा आणि आपल्या गुरूंबद्दलचे आभार, स्वतःबद्दलचे आभार, प्रेम असंच कायम ठेवत आपण सगळे या सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0.